Hello students, now last lecture was of 8 and this is now lecture number 9. Proceeding from the previous examples. आपण चालू आहे एक्सरसाइज 4.2 आणि त्यामध्ये आता आपल्याला प्रश्न पाहायचा आहे 4.2 मध्ये क्वेश्चन नंबर 5. लेट अस सी क्वेश्चन 5. क्वेश्चन 5 आहे find the combined equation of lines. Find the combined equation of lines. Lines passing through the origin, passing through the origin, each of which making an angle of 30 degree with the line 3x plus 2y minus 11 is equal to 0. काय दिलं आपल्याला माहिती काय दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसते फाइंड द कंबाइंड इक्वेशन. आपल्याला कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे. कंबाइंड इक्वेशन म्हटलं की आपल्याला दोन लाईन्स पाहिजे. ऑफ लाईन्स अशा लाईन्स पासिंग टू द ओरिजिन and each of which making an angle of 30 degree with the line. म्हणजे या ठिकाणी या लाईन्स ओरिजिन मधून जाणाऱ्या असल्या पाहिजे, ओरिजिन मधून जाणाऱ्या असल्या पाहिजे आणि जे कोणती लाईन असेल त्या लाईन सोबत दोन्ही लाईनला 30 डिग्रीचा अँगल करते. इट इज द रफ स्केच समजायला फक्त. आणि म्हणून या दोन्ही लाईन ज्या तुमच्या येणाऱ्या आहेत त्या दोन्ही लाईन या लाईन सोबत 30 डिग्रीचा अँगल करत आहे. आणि म्हणून लेट अस स्टार्ट द इक्वेशन ऑफ गिवन लाईन. दिस इज द लाईन वन लाईन. द इक्वेशन ऑफ गिवन लाईन. द इक्वेशन ऑफ गिवन लाईन इज it is 3x plus 2y minus 11 equals 0. Equation number 1. Slope of this line काय फॉर्मूला आहे माइनस a by b. या फॉर्मूला आहे का पहा. टर्म x प्लस टर्म y प्लस किंवा माइनस जे असेल तर तिसरा कॉन्स्टंट टर्म माइनस 11 आहे. तर x plus b y plus c इक्वल टू 0 असतो माइनस a by b. माइनस a म्हणजे x चा कोएफिशिएंट बाय b म्हणजे y चा कोएफिशिएंट. आणि म्हणून लेट दिस बी जंप 1. आता आपल्याला हे सांगितलं आहे की ज्या तुमच्या लाईन्स येणार आहेत त्यापैकी प्रत्येक लाईनी या लाईन सोबत 30 टाइम करते. आणि म्हणून लेट m बी असतो स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन. किती लाईन आहेत त्या दोन त्यापैकी एका लाईनचा लेट एम बी द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन मेकिंग अँगल 30 या 30 डिग्रीचा कोण करते त्याचा आपण किती स्लोप पाहिलेला आहे एम. आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो tan थीटा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला दिस फॉर्म्युला tan थीटा इज इक्वल टू पहिला स्लोप मायनस दुसरा स्लोप अपॉन 1 प्लस दोन्ही स्लोपचा गुणाकार. आणि म्हणून पहिला स्लोप आपल्याला आहे m. tan थीटा इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ फॉर्म्युला m मायनस m1 म्हणजे हे पहिल्या लाईनचा स्लोप. उद्या जी लाईन 30 चा कोण करते कशाशी या लाईन. या लाईनचा स्लोप किती आहे m. and therefore m minus m1 upon
वन प्लस दोन्ही स्क्रूटचा गुणाकार हा फॉर्म्युलामध्ये क्लिअर दिसते. हे रोज सबट्रॅक्शन आणि त्या स्क्रूटचा इथे गुणाकार येतो म्हणजे तो फॉर्म्युला. आता आपल्याजवळ थिटाची व्हॅल्यू आहे 30 डिग्री. therefore 30 चा गुण कसे होते tan 30 डिग्री इज इक्वल टू m. m आपल्याला माहित नाही आहे पण m1 ची किंमत माहित आहे ती आहे -3/2 आणि खाली 1 प्लस m1 ची किंमत -3/2. therefore simplifying tan 30 ची किंमत सांगा किती आहे आत्ताच पाहिलं 1/3. इट इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ m मायनस. आता या ठिकाणी m मायनस मायनस प्लस दिस इज m प्लस 3/2 डिवाइडेड बाय 1 प्लस मायनस मायनस 1 मायनस 3m/2. आता पहा काय दिसतंय आपल्याला इथे 2 आहे इथे 2 आहे आणि म्हणून अंशामध्ये एलसीएम घ्या. एलसीएम आहे 2. इथे 2 एलसीएम घेतल्यास 2m प्लस 3. छेदामध्ये 2 एलसीएम घ्या. इथे एलसीएम घेतल्यास 2 1 जा 2 minus 3m and this is equal to 2 will be cancelled and remaining 1/3 is equal to 2m plus 3. अंशामध्ये छेदामध्ये उरलं 2 minus 3m modulus. Now squaring both sides हे अंडररूट काढायचं आपल्याला आणि अंडररूट हे अंडररूट काढण्यासाठी स्क्वेअरिंग both sides स्क्वेअर करा. 1 चा स्क्वेअर 1 रूट 3 चा स्क्वेअर 3 आणि हे मॉड्युलस निघून जाते. इथे 2m plus 3 ब्रॅकेट चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 minus 3m ब्रॅकेट चा स्क्वेअर. आता हे 2 minus 3m into 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन चा स्क्वेअर इथं 3 into 2m plus 3 ब्रॅकेट चा आणि now expanding a minus b square a minus b का square a square म्हणजे 2 square is 4 minus twice ab twice ab 2 a ची व्हॅल्यू 2 b ची व्हॅल्यू 3 किती आलं हे 3 चौक 12 म्हणजे -12m प्लस b square 3 चा स्क्वेअर 9 m का स्क्वेअर m स्क्वेअर 3 into ब्रॅकेट इथे एक्सपांड करा a plus b स्क्वेअर a स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 m चा स्क्वेअर m स्क्वेअर प्लस टॉइस ab इथे पण 2 a b टॉइस ab आणि किती झाले 3 × 12 हे झाले 12 टॉइस ab 3m 12m plus 3 square is 9 and therefore 4 minus 12m plus 9m square is equal to 3 चौक 12m square plus 36m 36m 36 plus 9 3 27. आता या ठिकाणी याचे एक्सपान्शन का तुम्हाला परत सांगतो a plus b चा स्क्वेअर a plus b का स्क्वेअर इज इक्वल टू झाला 4m 2m प्लस b चा स्क्वेअर. a ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू याचे एक्सपान्शन असते a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. तसंच करा a स्क्वेअर a का स्क्वेअर 4m चा स्क्वेअर परत काय झालं याला स्क्वेअर केला 2 चा स्क्वेअर 4m चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ab a ची व्हॅल्यू 2m असं ठेवू का b ची व्हॅल्यू 3
प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर बाहेर पहा 4m स्क्वेअर प्लस बी गुणिले 4 4 त्रिक 12 आणि इथे आहे आपण तसंच दिलं होतं. ओके आता 3 ने मल्टिप्लाय करा 3 × 12m स्क्वेअर प्लस 12 त्रिक 36m प्लस 9 त्रिक 27 आणि म्हणून आता मला मोठ्या टर्म लेफ्टला घ्यायचे आहे पॉझिटिव्ह येण्याकरता म्हणून मी हे असं लिहू शकतो 12m स्क्वेअर म्हणजे हे पूर्णपणे डावीकडे आणि हे पूर्णपणे उजवीकडे 36m प्लस 36m प्लस 27 आणि इकडे आणलं बाजू बदलवली आणि हे आपण लिहू शकतो a = b that is b = a. Now simplify like term 12m square minus 9m square 12m square minus 9m square plus 36m minus 12m इकडे प्लस 12m प्लस 27 आणि मायनस 4 बरोबर काय करणार लाईक टर्म याकडे 12m square minus 9m square आणि तिकडे गेलो प्लस 36m या ठिकाणी 36m आहे आणि हे किती आहे मायनस 12m चे इकडे प्लस प्लस 27 मायनस 4 आणि म्हणून किती आला तर हे 12m square minus 9m square = 3m square 12 minus 1 = 3 प्लस 27 36 प्लस 12 इथे 48m प्लस 27 मायनस 4 = 23 इक्वेशन नंबर 3 आणि आपल्याला माहित आहे आपण हे शिकलो आहे की ऑक्झिलरी इक्वेशन कसं असतं ते bm square प्लस 2hm प्लस a = 0 म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये m स्क्वेअर मधील पद आहे ते बाय m स्क्वेअर आणि म्हणून दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन आणि म्हणून पुटिंग y = mx that is like passing the origin m ची व्हॅल्यू m ची व्हॅल्यू किती ठेवायची आहे पहा m ची व्हॅल्यू काय घ्यायचा m = y/x ओके y = mx that is m = y/x in equation 3 इक्वेशन 3 मध्ये आता काय करायचं आपल्याला m = y/x ही किंमत ठेवा आणि म्हणून आपल्याला x आणि y मध्ये आणि पदे मिळणार जेव्हा y/x ची किंमत देखो 3m square 3 m ची व्हॅल्यू y/x चा स्क्वेअर m square प्लस 48 m ची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे y/x 48 y/x प्लस 23 = simplify this is 3y square divided by x square plus 48 multiply 48y by x plus 23 = 0 आता लेफ्ट हँड साइडला एलसीएम घ्या तो एलसीएम आहे x square and therefore या पदाच्या खाली x square आहे आणि या ठिकाणी 3y square परंतु या 48 या पदाच्या खाली 48y जे पद दिसते आपल्याला त्या पदाच्या खाली फक्त x आहे किती पाहिजे x² पाहिजे आणि म्हणून अशा ठिकाणी आपण x या x न अंशामध्ये गुणतो या x ने अंशामध्ये गुणतो म्हणजे काय करतो आपण काय होईल 48xy प्लस 23 × x कारण त्याच्या खाली छेदामध्ये काहीच नाही 23x² is equal to 0 and therefore this is 3y² plus 48xy plus 23x² is equal to 0 into x² and जर आपला x² इकडे 0 जाईल equal to 0 आणि म्हणून या ठिकाणी आपण हे आहे required joint equation or the combined equation
आणि म्हणून आपल्याला एक्स स्क्वेअर मधील पद पहिले पाहिजे, ते पहिले लिहू. 23 एक्स स्क्वेअर प्लस 48 एक्स वाय प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड दिस इज द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन जे आपल्याला काढायचं आहे. दिस इज द required combined equation. आणि हे झालं या ठिकाणचं आन्सर. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मी आता हा प्रश्न पुसत आहे. Next question. Question number 6. If the angle between the lines represented by angle between the lines represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is equal to the angle between the lines angle between the lines represented by represented by 2x square minus 5xy plus 3y square is equal to 0. Then show that 100 x square minus ab equal to a plus b का square. काफी इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. वन ऑफ द व्हेरी इंटरेस्टिंग. काय झालेलं आहे आपल्याला या ठिकाणी पहा काय काय प्रॉब्लेम केलेला आहे. तर आता इथे काय आपल्याला प्रूव्ह करायचं पहा. तर या ठिकाणी काय दिलं आपल्याला, इफ द अँगल बिटवीन द लाईन्स. काय क्वेश्चन काय म्हणते, अँगल बिटवीन द लाईन्स या दोन लाईन आपल्याला माहित आहे इज इक्वल टू द अँगल बिटवीन द लाईन्स. म्हणजे हे अँगल सारखे आहे तर हे दाखवा. आणि म्हणून आपल्याला दोनही कंबाइंड इक्वेशन मध्ये अँगल्स घ्यायचे आहे. अँड देयरफॉर आता दोन्ही काय आहे, जॉइंट इक्वेशन्स आहेत. अँड देयरफॉर द गिव्हन जॉइंट इक्वेशन्स आर जॉइंट किंवा कंबाइंड इक्वेशन्स आर. पहिलं इक्वेशन आहे ax स्क्वेअर plus 2hxy plus by square is equal to 0. इक्वेशन नंबर 1. दूसरे इक्वेशन आहे 2x square minus 5xy
plus 3y square is equal to 0, equation number 7. And therefore, comparing one and two equation compare as a is equal to 2h is equal to minus 5, b is equal to 3, a is equal to 2, 2h is equal to 2h मध्ये x y चा कोएफिशिएंट -5 आणि b ची किंमत आहे 3 आणि म्हणून या ठिकाणी h is equal to -5y. आता लेट theta is the angle between lines 1 लाईन्स आहेत त्या लाईन्स दोन असल्यामुळे या वन मध्ये दोन लाईन आपल्याला माहित आहे अँड देयरफॉर tan theta is equal to फॉर्म्युला मॉड्युलस ऑफ 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर माइनस ab अपॉन a प्लस b. इक्वेशन 1 आता या ठिकाणी इक्वेशन 1 इक्वेशन 4 और 3 tan theta इक्वल टू पहिला म्हणजे आता आपल्याला या लाईन्स मध्ये अँगल काढायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व किमती आपल्याला माहित आहे. तर या लाईन मध्ये अँगल किती आपण शोधू केला थीटा आणि म्हणून या लाईन मध्ये अँगल शोधू केला अल्फा. लेट अल्फा किती आहे म्हणजे थीटा शिवायचा दुसरा थीटा शिवायचा इतर कोणता तरी अल्फा बी द अँगल between the lines 2. Therefore tan alpha equal to again put the formula cos 2 under root of x square minus ab upon a plus b. Therefore tan alpha is equal to value put करा 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर h ची किंमत -5/2 कारण 2h ची किंमत किती आहे -5 आणि h ची किंमत आहे -5/2. दिस इज इक्वल टू -5/2 चा स्क्वेअर -ab a ची किंमत 2 आहे b ची किंमत 3 आहे डिवाइडेड बाय a प्लस b a ची किंमत 2 b ची किंमत 3 2 plus 3 under root of. Therefore tan alpha is equal to under root of modulus of simplify 2 under root of -5 चा स्क्वेअर 25 plus 25 आणि 2 चा स्क्वेअर 4 मायनस चा स्क्वेअर प्लस मायनस बेत्रिक 6 and 2 plus 3 is equal to 5 and therefore tan alpha equal to simplify modulus 2 under root of 25 आता इथे LCM घ्यायचा under root च्या आत तो LCM आहे 4 this is 25 minus 4 6 are 24 divided by 5 therefore tan alpha is equal to modulus of 2 under root of 25 minus 24 will be 1/4 divided by 5. Therefore, tan alpha is equal to modulus of 2 under root of 1/4 it is equal to 1 से under root 1 and 4 से 2 अंशामध्ये आले आणि छेदामध्ये आले. आता हे 2 कॅन्सल होते and therefore tan alpha is equal to 1/5. tan alpha equal to 1/5. इक्वेशन नंबर 3 याला म्हटलं आपण याला म्हणायचं इक्वेशन नंबर 4. काय सांगितलेलं आपल्याला अँगल्स सेम आहे
म्हणजेच known as theta is equal to alpha, tan theta is equal to tan alpha, tan theta equal to tan alpha इक्वॅलिटी करायची. tan theta ची व्हॅल्यू आपल्याला आहे 2 मॉड्युलस ऑफ 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस ab डिवाइडेड बाय a प्लस b इक्वल टू tan अल्फा ची व्हॅल्यू आलेली आहे 1/2. आता अंडर रूट आहे म्हणून स्क्वेअरिंग बोथ साइड्स, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. 2 चा स्क्वेअर 4 अंडर रूट निघून जाईल, इट इज ब्रॅकेट मध्ये मॉड्युलस निघालं डिवाइडेड बाय a प्लस b चा स्क्वेअर आणि इकडे 1 बाय 1 चा स्क्वेअर 1 5 चा स्क्वेअर 20. क्रॉस मल्टीप्लाइंग 25 into 4 is 100. कंस आहे a स्क्वेअर मायनस ab आणि इकडे a प्लस b स्क्वेअर into 1 is a प्लस b स्क्वेअर. आणि तेच आपल्याला बाय इकडे खायला आहे 100 a स्क्वेअर मायनस ab is equal to a plus b square, and therefore this is the required condition. This is the required condition. त्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम घेणार आहोत, तो आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये. पहा क्वेश्चन नंबर 4 तो मगाशी मागच्या लेक्चरमध्ये आपण घेऊ शकलो नाही आहे. तर लेट अस सी फाइंड द मेजर ऑफ द acute angle. Measure of the acute angle between the lines represented by क्वेश्चन नंबर 4 चौथ्यातील चौथं हा ठिकाणी चौथं रिप्रेझेंटेड बाय a square minus 3b square x square plus 8ab x5 plus b square minus 3a square y square is equal to 0. Our equation a square minus 3b square into bracket x square plus 8abxy plus b square minus 3a square in bracket y square is equal to 0. आता आपल्याला या लाईन्स म्हणजे ही जी इक्वेशन आहे कंबाइंड या मधील ऍक्यूट अँगल काढायचा आहे. त्याच्या आधी आपण असे प्रश्न केलेले आहेत. आपण काय करतो या ठिकाणी, या ठिकाणी आपण या इक्वेशनची तुलना करतो. आता आपल्याला असं दिसते की या ठिकाणी स्मॉल ए बी ऑलरेडी आलेले आहे आणि म्हणून द गिवन जॉइंट इक्वेशन a square minus 3b square into x square plus 8ab xy plus b square minus 3a square into y square is equal to 0 इक्वेशन नंबर 1. आता इथे स्मॉल a b ऑलरेडी आलेले आहे आणि हे आपल्याला याच्याशी तुलना करायची आहे. आता इथे a आहे, इथे a आहे, इथे स्मॉल b इथे आहे, म्हणून याची तुलना आपण वेगळ्या प्रकारच्या इक्वेशनशी करायची. कॅपिटल म्हणजे कॅपिटल घ्यायचे and therefore comparing equation 1, comparing
इक्वेशन 1 comparing equation 1 with the equation ह्याच इक्वेशनची पण इथं कॅपिटल घ्यायची a x square plus twice h xy plus capital B y square is equal to 0. फक्त हे कशाकरता समजण्याचा नोटेशन्स डिफरंट आले पाहिजे यासाठी आणि म्हणून a is equal to x square चा कोएफिशिएंट a ची व्हॅल्यू therefore a is equal to a square minus 3b square 2h is equal to 2h xy का कोएफिशिएंट a b h is equal to 8 ला 2 भागा 4ab त्यानंतर कॅपिटल B is equal to capital B is equal to y square का कोएफिशिएंट b square minus 3a square आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आता फॉर्म्युला काय झाला फॉर्म्युला तयार झाला या ठिकाणी tan theta is equal to modulus of 2 under root of h square minus ab divided by a plus b आता इथे पहिले आपण किती काढून घेऊ आणि म्हणून या ठिकाणी अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab पाहिजे therefore h स्क्वेअर मायनस ab is equal to h square h चा स्क्वेअर h is equal to 4ab 4 चा स्क्वेअर 16 a square b square 16 a square b square minus a square minus ab a ची व्हॅल्यू a square minus 3b square a square minus 3b square a ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू b square minus 3a square and therefore this is equal to 16 a square b square minus आता गुणाकार करायचा आपल्याला आणि म्हणून a square into b square a square into b square आता a square ने याला गुणायचं आणि म्हणून चिन्ह असेल minus 3a raised to 4 आता या पदाने याला गुणा minus 3b raised to 4 आता या पदाने याला गुणा minus plus 3